मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे तर इथे क्लिक करून आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या नोटिफिकेशन बेलला पण क्लिक करायला विसरू नका, ज्यामुळे माझी येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रात्रीचे 9:30 होऊन गेले होते. रामा आढळीच्या इलाक्यात एकटा गेला आहे आणि तेही अमावस्याला. ही बातमी साऱ्या गावात वाऱ्यासारखी पसरली होती. रामाच्या घरासमोर लोकांची झुंबड उडाली होती. रडून रडून बयाबाईचा घसा बसला होता. पांडुनाना, धना अण्णा आणि बजरंग पुजारी हळू आवाजात काहीतरी बोलत होते. गर्दीची कुजबूज अखंड सुरू होती आणि तेवढ्यात धना अण्णा बोलू लागला. यो बघा गावकऱ्यांनो, सगळा प्रकार सर्वांना समजलाच आहे. आपल्या भल्यासाठी आपण नियम बनवला आहे की त्या हडळीच्या इलाक्यात अमावस्येला रात्री कोणीही जायचं नाही. तिने मागील 200 वर्षात 50 बळी घेतले आहेत आणि 51 बळी पूर्ण झाल्यावर ती पुन्हा गावात दाखल होण्यापासून कोणीही तिला थांबवू शकणार नाही. म्हणून सर्वांनी नियम पाळायचा आहे. असो, जे झाले ते झाले. रामा आता संकटात आहे. त्याला वाचवणे आपले काम आहे. त्यासाठी माझ्याबरोबर नदीवर जायला 7-8 तरुण लागतील. आशा करूया की तो जिवंत असेल. त्याला घरी आणल्यावर आपण त्या हडळीचा कायमचाच बंदोबस्त करण्याचं पाहू. गर्दीतून हो हो बरोबर आहे, हो हो बरोबर आहे, कायमचा बंदोबस्त व्हायलाच पाहिजे असे सूर उमटले. 8-10 तरुण पोरं नदीवर जायला तयार झाली. हातात टॉर्च, काठ्या, कुऱ्हाडी, भाले घेऊन ते टोळकं नदीकडे निघाले. सगळा गाव मात्र रामाच्या घरासमोरच बसून राहिला. जे काही सुरू आहे यावर शांताचा विश्वासच बसत नव्हता. देव पाण्यात ठेवून ती रडत बसली होती. आता 8 ते 10 जण घाबरत घाबरत घोळका करून पुढे चालत कसेबसे नदीजवळच्या रामाच्या शेतात पोहोचले. मोठ्यांदा रामाला हाक मारत, टॉर्च इकडे तिकडे फिरवत ते रामाला शोधत होते. पण एकट्याने कोणीही फिरायचे नाही ही ताकीद बजरंग पुजाऱ्याने दिल्याने ते 2-2 जण फिरत शोधत होते. रामाच्या शेतात सगळीकडे शोधून झाले, पण रामाचा कुठेच पत्ता नव्हता. अर्धवट भिजलेल्या त्या रानात पाय चिखलांनी बरबटले. काम करताना रामा शेत सोडून कुठेही जाण्याची शक्यता नव्हती. शेवटी एकच शक्यता होती, रामाला जीवे मारून ती हडळ त्याला घेऊन गेली असावी. धनाअण्णाने पोरांना जमिनीवर टॉर्च मारून कुठे रक्त वगैरे आहे का ते पाहण्यास सांगितले, पण तसेही काही आढळले नाही. इतक्यात नदीकडील बाजूने जोरात कणाहण्याचा आवाज आला. सर्वांचेच धाबे दणाणले. पोरं बांधांवरून वर चढत गावाकडे पळू लागली. पण वयस्कर धनाअण्णाने कान देऊन ऐकले. आवाज रामाचा होता. धनाअण्णाने पोरांना आवाज दिला, अरे पोरांनो, मागे फिरा, रामा जिवंत आहे. पोरं परत मागे आली. रामा भानावर आला असला तरी असंबंध बडबडत होता. दोन्ही बाजूला भकोटीला धरून पोरांनी त्याला कसाबसा गावात आणला. रामाचं घर छोटं असल्याने त्याला अंगणातच एका कॉटवर टाकण्यात आले. बायाबाई त्याच्याकडे धावत जाऊन त्याचे पटापट मोके घेऊ लागली. शांताचे आनंद अश्रू थांबतच नव्हते. बायांनी रामाभोवती गराडा घातला. बजरंग पुजारी पुढे आला आणि त्याने सर्व बायकांना हटवून बाजूला केले. रामा आता चांगल्या शुद्धीवर आला होता, पण त्याची बडबड किंचित सुरू होती. एवढे लोक आजूबाजूला बघून तो काहीसा बावरला. बजरंग पुजाऱ्याने त्याला पाणी पाजले आणि नेमके काय झाले ते विचारले. बघ्यांची गर्दी जणू याच प्रश्नांची वाट पाहत होती. सर्वजण कानात प्राण आणून रामा काय सांगतोय ते ऐकू लागले. रामाने सर्व हकीकत सांगितली, पण हडळीच्या तावडीतून रामा जिवंत कसा सुटला हा प्रश्न रामासह सर्वांनाच पडला. त्यावर बजरंग पुजारी बोलू लागले, हे पहा, बरीच वर्षे आपण सर्व अमावस्येचा तो नियम पाळल्याने काही हानी झाली नव्हती,
पण त्यामुळे तिथे हडळ नाहीच आहे असा काही जणांचा समज झाला होता. पण आज त्या हडळीची सत्यता सर्वांच्या समोर आली आहे. आता रामा कसा सुटला हा प्रश्न तर माझ्यामध्ये तो बेशुद्ध पडला त्यामुळेच सुटला. ती हडळ बेशुद्ध रामाला मृत समजून काहीही न करता निघून गेली असावी. ह्या प्रसंगातून दुसरा काही अर्थ निघत नाही आहे. सर्वांनाच बजरंग पुजाऱ्याचे ते म्हणणे पटले असावे. लोक माना डोलावून त्याला दुजोरा देत होते. अन तेवढ्यात बजरंग पुजारी पुन्हा बोलू लागला. सर्वांनी आता आपापल्या घरी जा. रामाला आरामाची गरज आहे. त्याला घरात न्या. रात्रीचे 12 वाजून गेले होते. गर्दी हळूहळू पांगू लागली आणि विचित्र घडामोडीचा तो दिवस संपला. त्या भयान रात्रीला आता 8 दिवस होऊन गेले होते. गावकरी तो किस्सा जवळपास विसरलेच होते. पण रामाच्या घरात अजूनही तो प्रसंग आठवणीत होता. तो आयुष्यभर तसाच आठवणीत राहणार होता. पण अजून एक कारणही होते. रामाची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. तो खंगल्यासारखा दिसत होता. त्याची बडबड वाढतच चालली होती. बयाबाईने सर्व अंगारे धुपारे वापरून पाहिले. कशाचाही गुण येत नव्हता. आणि आता तर तो रात्री अपरात्री बडबड करत घरातून बाहेर यायला पाहत होता. मला ती बोलवते म्हणत नदीकडे बोट दाखवत होता. शेवटी बयाबाईने बजरंग पुजाऱ्याला बोलावून सर्व प्रकार कथन केला. हे सर्व ऐकून बजरंग पुजाऱ्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्याने जाणले की रामा अजूनही हडळीच्या तावडीतच आहे. आणि जर ती हडळ रामाचा बळी घेण्यात यशस्वी झाली तर ती गावात दाखल होईल. या विचाराने बजरंग पुजाऱ्याचं अंग शहारलं. त्याने तात्काळ पांडुनानांना बोलावून आज रात्री चावडीवर गावाची मीटिंग बोलवायला सांगितले. रात्री 9च्या सुमारास मीटिंग सुरू झाली. पण कशासाठी मीटिंग आहे हे पुजारी सोडून कोणालाच माहीत नव्हते. सर्वजण कुजबुजत अंदाज बांधत होते. तेवढ्यात बजरंग पुजारी बोलायला उभा राहिला. त्याच्या हातात फिकट केशरी रंगाच्या कापडात गुंडाळलेली एक वस्तू होती. बहुधा पंचांग किंवा एखादी नोंदवही असावी. पुजारी बोलू लागला. हे पहा, रामाला त्या हडळीने जिवंत सोडले आणि आपण सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला. आपण त्या हडळीचा कायमचा उपाय करायच्या गोष्टी केल्या, पण पुढे काही केले नाही. पण मी सर्वांना खात्रीपूर्वक सांगतो, धोका अजूनही टाळलेला नाही. त्याच्या शेवटच्या वाक्याने सर्वांनाच धडकी भरली. सर्वजण अधीर होऊन पुजारी काय बोलणार ते ऐकू लागले. रामा जरी जिवंत असला तरी अजूनही तिच्या कब्जात आहे आणि ती हडळ त्याला घेऊन जाण्याचे सर्वोत्तरी प्रयत्न करत आहे. आणि जर का तसे झाले तर तो तिचा 51वा बळी ठरेल आणि त्या हडळीचा गावात येण्याचा मार्ग मोकळा होईल. आणि पुढं काय होऊ शकतं त्याची कल्पना न केलेलीच बरी. अहो, पण ती गावात येईलच कशावरून? गर्दीतला एक तरुण पोरगा बोलला. उपहासाने हसत हातातील ती वही उंचावून दाखवत बजरंग पुजारी बोलू लागला. ही नोंदवही पहा. यात माझ्या आजोबांनी त्या हडळीबद्दलची सर्व माहिती नोंद करून ठेवली आहे. 200 वर्षापूर्वी ती हडळ या समोरच्या पिंपळाच्या झाडावर प्रकट झाली. कुठून आली देव जाणे, पण गावात हाहाकार उडाला. त्यावेळी तिने 15 वर्षात जवळजवळ 40 बळी घेतले. त्या सर्व मृतांची नावे, ते मेलेल्या दिवसाच्या तिथी याची नोंद आहे या वहीत. मग त्यावेळी आतासारखी ग्रामसभा बोलावून तिला गावातून हद्दपार करण्याबाबत विचार झाला. मग माझ्या पंजोबांनी जवळजवळ 4 महिने अभ्यास करून एक विधी शोधून काढला आणि त्या हडळीला गावाबाहेर पिटाळले. तेव्हापासून ती नदीवर राहते आणि तिथेही तिने पुढील काही वर्षात 10 बळी घेतले. त्याचीही नोंद माझ्या वडिलांनी आणि मी ह्याच वहीत केली आहे. आता जर तिचा 51 बळी पूर्ण झाले तर ती महाशक्तिशाली बनेल आणि पंजोबांनी केलेल्या त्या तात्पुरत्या उपायाला ती जुमानणार नाही. आधीच गावाबाहेर पिटाळल्याने ती रागात असेल आणि त्यामुळे ती थेट गावात दाखल होईल. डोळे विस्फारून लोक ऐकत होती. गर्दी अगदी स्तब्ध झाली होती.
आपला गाव एका भयानक संकटाच्या तोंडाशी आहे ही जाणीव सर्वांना हादरवून सोडणारी होती. अन तेवढ्यात ती शांतता भंग करत धनांना बोलते झाले. बजरंग बापू, आता तुम्हीच शोधा एखादा कायमचा उपाय. अन सर्व गर्दी हो हो म्हणत मान डोलावू लागली. अन बजरंग पुजारी म्हणाला, मला माहीत होतं की कधी ना कधी ही वेळ येणारच आहे. म्हणूनच गेली कित्येक वर्ष मी हा उपाय शोधण्यात घालवली आहेत. माझं काम जवळजवळ पूर्ण होत आलं आहे, पण अजून 10-15 दिवस तरी लागतील. तोपर्यंत डोळ्यात तेल घालून आपल्याला रामाला सांभाळावे लागेल. पुजाराच्या या वाक्यांनी सर्वांनाच आधार वाटला आणि ती मीटिंग संपली.